जे काय आपण पहिलेपासून शेतकऱ्याला खताचं, फवारणीचं, पद्धतीचं जे काय मार्गदर्शन करतो समजा, खतं कसे द्यायचे, फवारण्या कशा करायचे. आज रोजी जर पाहिलं तर हा प्लॉट तर चांगलं वाटलं आपल्याला, की याचं फार नियोजन चांगलं आहे. 16 एकरात कुठेही समजा एक तणाची काडी पण दिसत नाही. आणखीन यानं खतं पण नाही टाकलं, फवारण्या पण नाही टाकल्या. आपण शेतकऱ्याला सांगतो, की ज्या होता वस्तू लवकरात जे काही लवकर आपण जे काही फवारण्या करतो, करायला नाही पाहिजे. आज भाऊच्या शेतात पाहिलं, की मित्रकीडचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि हे फळफांद्याच्या हिशोबाने आपण सांगतो, की 14 फळफांद्यापर्यंत टोंगळा इतकं झाड असा पाहिजे. 18-20 फळफांद्या कंबरभर झाड असायला पाहिजे. 30-35 फळफांद्या झालं तर डोक्याभर झालं पाहिजे. आजूबाजू यायचं जे कोणते जरी झाड आहे समजा, तरी या थोडंसं तर याच्यात जे फळफांद्या आता या फळफांद्याला खूपच महत्वाचं आहे. तर आता येथून पण फळफांदी येते, तर आपण फळफांद्या मोजू समजा. आता 1, 2, 3, 4 इकून आहे 5, हे पाय 6, हे 7, इथं एक 8वी निघली आहे. 8, 9 ऐक ना 9 पाय 10, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. आता 16 फळफांद्या ज्यावेळेस आता ते झाडाची हाईट किती आहे? टोंगळाभर नाही का, 1.5 फुटामध्ये 16 फळफांद्या आता. म्हणून हेच जर सुरुवातीला जर खत दिलं असतं, युरियासारखं नत्र दिले असते, तर याची जी वाढ आहे खूप मोठ्या प्रमाणात अनाठे वाढ झाली असती. आणि हे 16 फळफांदे इतर शेतकऱ्याच्या शेतात पाहतो तर आपण 4 फुटापर्यंत होते ना. आणि मग काय होतं, की फट्टा पण मिळाला, खर्च पण वाढला आणि सर्व जे उत्पन्न येणार आहे सर्वात महत्वाचं की फळफांद्याला होता. आपल्या आता या झाडाला कमीत कमी 55-60 फळफांद्या येतील. इतर शेतकऱ्याच्या शेतात जे काय आपण खतं वगैरे लवकर दिले, की 18 फळफांद्यापर्यंत डोक्या इतकं झाड होते. आणि एकदा फट्टा मिळाला, की उत्पन्न कमी होते. आणि म्हणून आज रोजी हा प्लॉट खूपच छान प्लॉट आहे समजा. म्हणून या परिसरातले काही शेतकरी असतील आणि भाऊनं कार्यक्रम तर खूप मोठापणे घेतला होता. जवळपास 1000 लोक होते का? 1000च्या वर लोक पण होते. आणि या पद्धतीत आपल्या अमृत पॅटर्नच्या पद्धतीत या परिसरात खूप कापूस लागलेला आहे. आणि म्हणून आपल्या आंबोड्याला न येता समजा येथंच येऊन समजा साहेबाचा समजा नंबर घेतला, गाव वगैरे घेतला, तर प्रत्येक शेतकऱ्यांनी 8 दिवसाला 15 दिवसाला याचं व्हिजिट द्यायला पाहिजे. आणि या पद्धतीनं ज्याचं नियोजन आहे त्या पद्धतीनं त्यानं जर केलं तर उत्पन्न नक्कीच 25-30 क्विंटलच्या पुढे उत्पन्न जाईल.